नमस्कार सगळ्यांना. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकतोय किंवा बऱ्याच महिन्यांनी म्हणता येईल. काही कारण होतं की ज्यामुळं व्हिडिओ टाकता आला नाही यूट्यूबवर. आम्ही नवीन गाडी घेतली. तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल की पूर्वी पंच होती. आता पंचच्या जागी मी नेक्सॉन घेतलेली आहे. नेक्सॉन घेण्याचं एक कारण होतं की आता अ, मोठी गाडी पंचपेक्षा हवी होती आणि मोस्टली नॉन गिअर मला अ, हवी होती. कारण नॉन गिअर ही म्हणजे बायकांना चालवता येतातच गिअरच्या गाड्या. पण काही ज्या बायकांना येत नाही किंवा पुरुषांनासुद्धा किती ईज असते जेव्हा नॉन गिअर गाडी असते तेव्हा. सो हा विचार करून मी आणि जी-एस-टीमुळं प्राईस कमी झाल्यामुळं मी नॉन गिअर गाडी घ्यायचा विचार केला. बरेच व्हेरियंट्स आहेत टाटा नेक्सॉनमध्ये की कुठली गाडी आहे घ्यायची नॉन गिअरमध्ये. त्यामुळं मी थोडा ॲनालिसिस करून माझ्या हे लक्षात आलं की डी-सी-ए हे व्हर्जन किंवा हा व्हेरियंट घेतलेला बरा. मग मी प्रॉपर प्राइसिंग काढलं आणि प्राइसिंगमध्ये माझ्या बजेटमध्ये जी बसत होती, ती क्रिएटिव्ह डी-सी-ए ही बरोबर बसती. कारण मला फिअरलेसवर जायचं नव्हतं. फिअरलेस हे टॉप एंड मॉडेल आहे आणि त्यात जे एक्स्ट्रा फीचर्स येत होते, जे क्रिएटिव्ह डी-सी-एपेक्षा अधिक फीचर्स होते, त्याची मला तेवढी गरज वाटली नाही. सो मी क्रिएटिव्ह डी-सी-ए घेतली आणि त्यात सनरूफ नाही आहे अशी घेतली. कारण मला सनरूफचं एकतर क्रेज नाही आहे आणि लहान मुलांसाठी किंवा कोणासाठी ते थोडं अनसेफ आहे आणि आर-टी-ओ पण त्याला सपोर्ट करत नाही, की सनरूफ उघडून तुम्ही त्याच्यात उभं राहायचं. सो ते नसलेलंच बरं. भारतामध्ये आपल्याला सनरूफची तेवढी गरज मला वाटत नाही. कारण आपल्या इथं उन्हाळा खूप असतो. काही रिजन्समध्ये थंडी असते चांगल्या प्रकारे जेव्हा आपण नॉर्थ साईडला जातो. कदाचित तिथं ते योग्य असेलही. पण मिडल ऑफ इंडिया किंवा साऊथ साईडला मला असं वाटत नाही की सनरूफची तेवढी गरज आहे. तर क्रिएटिव्ह डी-सी-ए घेऊन आता 4 महिने झालेले आहेत आणि यात आम्ही बऱ्याच ट्रिप्स केलेल्या आहेत. 3-4 ट्रिप झालेल्या आहेत आणि ह्या ह्याच्यात मी 2,000 2,500 काहीतरी गाडी चालवलेली आहे. ह्यात एक्सपिरियन्स मी तुम्हाला माझा शेअर करतो, की कशी ही गाडी चालते आणि ह्याचं ॲव्हरेज किती मिळतं. अर्थात ते ड्रायव्हिंग कंडिशन्स आणि ट्रॅफिक कंडिशन्स, रोड कंडिशन्सवर डिपेंड आहे. पण एक तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज मिळावं म्हणून मी हे सांगतो. सो ह्या ह्याच्यात आम्ही कोकण रिजन कव्हर केला. एक ट्रिप आमची कोकण रिजनला होती. एक ट्रिप होती सोलापूर रिजनला. सोलापूर रिजन त्याच्यानंतर एक ट्रिप झाली सांगली साईडला. सो घाट सेक्शन, हायवे सेक्शन म्हणजे तुम्ही जर सोलापूर हायवेला कधी गेला तर खूप स्ट्रेट हायवे सोलापूरला जाताना लागतो पुण्यामधून. आम्ही पिंपरी चिंचवडला राहतो. सो पिंपरी चिंचवडवरनं सिटी ड्रायव्हिंग करतच तुम्हाला सोलापूरला जावं लागतं. त्यामुळे ट्रॅफिक वगैरे पण कंडिशन्स त्या कव्हर झाल्या. सांगली साईडला जायचं असेल तर मध्ये एक घाट लागतो. त्याच्यानंतर बऱ्यापैकी रस्ता सरळ आहे, पण तिथं डायव्हर्जन्स खूप आहेत कामं चालली असल्यामुळे. सो नॅरो रोड्सवर आणि जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे रोड थोडे खराब आहेत. अशा ठिकाणी पण गाडी चालवली आणि कोकण रिजनला तर आता बऱ्यापैकी म्हणजे आम्ही गेलो होतो गुहागरला. सो तिथं बऱ्यापैकी गाड्या जायला आता रस्ते चांगले झालेले आहेत. अजूनही काम चालू आहे, त्याबद्दल वाद नाही. पण 80% रोड्स चांगले आहेत. तर आता मेन मुद्द्याकडे वळूया, की ही गाडी कशी वाटली आणि मी काय-काय ह्याच्यात गोष्टी घेतल्या आणि कुठल्या गोष्टी अ, तुम्ही अव्हॉइड करायला पाहिजे जेव्हा एखादी कार घेता तेव्हा. सगळ्यात पहिलं म्हणजे गाडी तुम्ही जेव्हा घेता तेव्हा शक्यतो कंपनी फिटेडच गोष्टी घ्या. तुम्हाला तेव्हा कॉस्ट थोडी जास्त वाटेल, की सीट कव्हर्स असतील किंवा तुमचं टच स्क्रीन असेल, जर बसवता येत असेल सेपरेट तर. फ्लोअर मॅटिंग असेल, काहीही असेल, तर तुम्हाला थोडी कॉस्टिंग थोडी जास्त वाटेल. पण शक्यतो गाडी मोस्ट ऑफ द केसेस तुम्ही घेताना शक्यतो ॲक्सेसरीज ज्या असतील त्या कंपनी फिटेडच घ्या. आता क्रिएटिव्ह डी-सी-एमध्ये बाय डिफॉल्ट मला काय-काय मिळालं तर सगळ्यात पहिलं म्हणजे इन्फोटेनमेंट सिस्टीम जी चांगली मोठी आहे.
काही ड्रॉबॅक पण आहेत, ते मी सांगणार आहे त्याच्यात. त्याच्यानंतर डिजिटल डिस्प्ले आहे. तो एक फायदा आहे. ह्याच्यात LED लाईट्स आहेत. DRL आहे. ॲक्चुअल त्याचा तेवढा फायदा होत नाही थंडीशिवाय, जिथं खूप दाट धुकं असतं. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक गेअर्स आहेत. त्यामुळं त्या 3 मोड्स आहेत, स्पोर्ट्स, इको आणि सिटी. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे तर ते 360 डिग्री कॅमेरा येतो, की सध्याच्या युगात किंवा सध्याच्या ड्रायव्हिंग कंडिशन्स, बाहेरचे जे सेफ्टी आहे त्याच्यानुसार तो खूप महत्त्वाचा आहे. आणि स्पीकर्स येतात. त्यामुळं तुम्हाला वेगळं काही घ्यावं लागत नाही. मेन 3 गोष्टी असतात जेव्हा तुम्ही गाडी घेता. एक तर तुम्हाला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, तीसुद्धा खरं गरजेची नाही, पण सध्याचा काळ बघता बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर तुम्ही बघू शकता, मॅप लावू शकता अशा. सो त्यामुळे ते एक आहे. स्पीकर्स आहेत. 360 डिग्री कॅमेरा आहे. जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की ज्यांना पार्किंग पटकन जमत नाही किंवा खूप टाईट पार्किंग असतं एखाद्या ठिकाणी, तेव्हा तुम्ही दुसऱ्या शहरात जाता, तुम्हाला पार्किंग माहीत नसतं आणि जेव्हा तुम्ही पार्क करता आणि ज्यांना तेवढी सवय नाही आहे, अशा लोकांना फायदा होतो, कारण तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा असतो आणि तुम्ही सहज गाडी तो लावून पार्क करू शकता. ऑटो पार्किंग नाही आहे, 360 डिग्री कॅमेरा आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज असतो की कुठं गाडी टच होत नाही ना. त्याच्यानंतर महत्त्वाचं असं फीचर, ऑटो गिअर आहेत, त्यामुळं DCA आहे, ड्युअल क्लच सिस्टीम आहे, त्यामुळं गाडीवर लोड येत नाही ट्रॅफिकमध्ये सुद्धा. अर्थात मी कुठं असं ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेलो नाही आहे, पण ओव्हरऑल चांगली कंडिशन आहे आणि परफॉर्मन्स चांगला देते. याच्यातले आता आपण प्रोज बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर ही सेफ कार आहे. तुम्ही आत बसल्यावर तुम्हाला फील होतो की तुम्ही किती हेवी कारमध्ये बसलायत. त्यामुळं त्या ह्याच्यात गाडी म्हणजे सेफ्टीमध्ये गाडी तुम्हाला माहितीच आहे ही किती स्टार हिनं कमवलेले आहेत. सेकंड प्लस पॉईंट आहे त्याचा इन्फोटेनमेंट सिस्टीम. त्यात नाही, निगेटिव्हसुद्धा आहे. पण टचस्क्रीन असल्यामुळं आणि क्लिअर विजन आहे, रिस्पॉन्सिव्ह आहे. तुम्हाला डबल क्लिक करत बसावं, डबल टॅप करावं लागत नाही. पटकन रिस्पॉन्स होतो. तुम्ही एकदा क्लिक केलं की तो लगेच ॲक्टिव्ह होतो. सो तो एक आहे. तिसरं आहे ऑटो फोल्डिंग मिरर्स आहेत, की ज्याच्यामुळं तुम्हाला फायदा होतो, की तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ओपन अप करू शकता. चौथं नॉन गिअर असल्यामुळं कोणीही चालवू शकतं, की ज्याला बेसिक नॉलेज आहे गाडी चालवायची, तो सहज गाडी चालवू शकतो. गिअर किंवा क्लचचं जे हाफ क्लचचा प्रॉब्लेम येतो अनेकांना, तो प्रॉब्लेम येत नाही. AC सगळ्यात मोस्ट पॉवरफुल आहे ह्यांचा, नेक्सॉनचा. म्हणजे तुम्ही लावल्यावर हार्डली तुम्हाला 2 मिनिटात तुमची गाडी थंड झालेली असते. सो तो एक मोठा प्लस पॉईंट आहे. मी जनरली आता एक 3-4 ट्रिप केल्या. त्या ट्रिपमध्ये माझा AC आणि ब्लोअर जे होता तो 1 वर होता. तरी पण आम्हाला तो 2-3 मिनिटानंतर बंद करावा लागत होता, इतकं ते गार व्हायचं. सो हे एक छान आहे. इन्सुलेशन जे आपण म्हणतो की रोड नॉईज जो आत येतो, तो बऱ्यापैकी कमी येतो. पण येतो, ऑब्व्हियस येणारच. थोडं तरी कुठेतरी गॅप्स असतातच. सो त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही. 360 डिग्री कॅमेरा आहे, त्याच्यामुळं तुम्हाला तो फायदा आहे. बाकी 3 मोड आहेत ड्रायव्हिंगचे. त्याच्यातही तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कुठलाही मोड म्हणजे तुम्हाला जर फास्ट पेस गाडी चालवायची असेल, तुम्ही स्पोर्ट्स मोड वापरू शकता. तुम्हाला थोडा ॲव्हरेज जास्त पाहिजे असेल तर इको मोड आहे आणि नॉर्मल असेल तर सिटी मोड आहे. मी जनरली इको मोडवरच चालतो. आम्ही काही खूप 90-100च्या स्पीडच्या वर जातच नाही. जनरली 80च्या स्पीडवर असतो. ह्याचं ॲव्हरेज आता कॉन्स आपण बघूया. कॉन्समध्ये एक आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही गाडीत बसता तेव्हा थोडंसं तुम्हाला थोडं जास्त झुकावं लागतं. कारण सीट त्याची बऱ्यापैकी छान कुशनिंग असल्यामुळं थोडं तो एक निगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण थोडं ऑब्स्टॅकल असल्यासारखं वाटतं. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही मॅप ऑन करता टच स्क्रीनवर, इन्फोटेनमेंट स्क्रीनवर, तेव्हा तुम्ही व्हिडिओ सॉन्ग्स किंवा तुम्ही मॅप समजा नसेल जरी लावला, तरी तुम्हाला व्हिडिओ सॉन्ग्स लावता येत नाहीत. हा एक बऱ्यापैकी मला असं वाटतं ड्रॉबॅक आहे, किंवा कोणाला जर माहिती असेल की कसं लावतात क्रिएटिव्ह DCAला. आय थिंक फिअरलेसला हे होतं, आय गेस माहीत नाही. पण क्रिएटिव्ह DCAला आम्ही
ट्राय केला पण आम्हाला ते काही जमलेलं नाही. तिसरा ड्रॉबॅक आहे टच मॅन्युअल बटन्स नाही आहेत. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. तुम्हाला जर एसी ऑन ऑफ करायचा असेल किंवा इतर काही गोष्टी करायच्या असेल, तुम्हाला टच बेस सिस्टीम आहे. सो तो एक मोठा ड्रॉबॅक आहे, कारण तुमची नजर तुम्हाला कधी-कधी हटवावी लागते. कारण तुमचा प्रॉपर टच होतो ना, नाहीतर तुम्ही करायला जाता एक आणि होतं वेगळंच. सो तो एक मोठा ड्रॉबॅक आहे. त्यांनी काही फिजिकल बटन्स द्यायला हवी होती ॲटलिस्ट, की जी फार महत्त्वाची असतात. स्टार्ट स्टॉप असल्यामुळं तुम्हाला बाकी काही टेन्शन नाही आहे. ॲव्हरेज आता हा प्लस पण आहे आणि मायनस पण आहे, की हे तुमच्या ड्रायव्हिंग कंडिशन आणि रोड कंडिशन, तुम्ही कुठं राहता, कुठं जाता ह्याच्यावर पण असतं. मला आत्तापर्यंत ॲव्हरेज अराउंड 15-16 असं मिळालेलं आहे. युजुअली आम्ही 3 जणं किंवा 4 जणं मॅक्झिमम असं गेलेलो आहे. 2 जणं पण गेलेलो आहे. सो ऑन ॲन ॲव्हरेज 15-16 सहज गाठते गाडी. पण मला असं वाटतं अजून थोडं बेटर कंडिशन्स असतील तर कदाचित 17-18 पण मिळेल. आणि आय थिंक ह्या गाडीच्या दृष्टीनंही ओके आहे, कारण थोडी हेवी कार आहे, सेफ आहे. सो त्याच्यामुळं गाडीवर ऑलरेडी लोड भरपूर असतो. अजून एक ड्रॉबॅक सांगायचा तर ह्याचे जे USB पोर्ट्स आहेत फ्रंट साईडला, ते खूप खाली आहेत. ते ॲक्च्युअल थोडं वर हवे होते, कारण बऱ्याच जणांना ते मी बघितलं आहे ऑपरेट करताना प्रॉब्लेम येतो. तुम्हाला वायर लावायला तेवढी जागा नाही आहे. स्लॉट खूप कमी आहे त्याचा. सो थोडा तो इश्यू येतो. खूप मेजर नाही आहे, पण जर कुठं थोडं अपराईट पोझिशनला दिले, की जिथं सहज प्लग अँड प्ले करता येईल, तर आता मी काय बसवून घेतलं, कुठल्या ॲक्सेसरीज मी बसवून घेतल्या, तर सगळ्यात पहिलं मी बसवून घेतलं, की जो डॅशकॅम असतो तोही त्यांच्याकडनंच बसवून घेतला. सो कंपनी फिटेड असल्यामुळं तुम्हाला समजा काही जरी प्रॉब्लेम आला तरी कंपनी हे ॲक्सेप्ट करते. मी एका कारला माझ्या आत्तापर्यंत ज्या काही मी कार घेतल्या होत्या त्यातली एका कारला मी बाहेरनं फिटिंग करून घेतलं होतं पॉवर विंडो आणि म्युझिक सिस्टीमचं. पण नंतर त्या वायरिंगचा प्रॉब्लेम आला आणि कंपनी ते दुरुस्त करायला तयार नव्हती. सो इन दॅट केस थोडा इश्यू होतो, कारण ते चालत नाही कधी-कधी. होईलच असं नाही, पण झालं तर कंपनी ते दुरुस्त करायला तयार होत नाही. सो इन दॅट केस माझं असं सजेशन राहील, की तुम्ही शक्यतो कंपनी फिटेड घ्या. काही प्रॉब्लेम आला तर कंपनी त्यांच्याकडनं मॅनेज करते त्या गोष्टी. बाकी नो इश्यूज, मस्त गाडी आहे. पुढचा व्हिडिओ मी कधीतरी आता नेक्स्ट ट्रिप झाल्यावर एक व्हिडिओ टाकेनच मी. तोपर्यंत गुड डे.